हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 7चं प्रॅक्टिस सेट 35 आपण सॉल्व करणार आहे. मल्टिप्लाय कशाचं? बायनॉमियल आणि मोनोमियलचं. तर आपण ॲडिशन सबट्रॅक्शन बघितलं, आज आपण मल्टिप्लिकेशन बघणार आहोत. तर आता इथे बघा, मल्टिप्लिकेशन करताना ज्या सेम टर्म आहेत त्या आधी आपण एकत्र घेऊयात, हे तुम्हाला कळेल लवकर, हे समजायला सोपं जाईल. तर सेम टर्म कुठल्या आहेत? 16 आणि 18 आहे. सो 16 इंटू 18 इंटू इथे काय आता आहे? एक्स वेगळं घ्यायचं आहे, इथलं एक एक्स वेगळं घ्यायचं आहे, इंटू हे 2 वाय इंटू वाय. बरोबर, दोन्हीकडचं एक्स आणि दोन्हीकडचं वाय हे घेतलं एकत्र, आणि 16 आणि 18 एकत्र घेतलं आहे. सो 16 इंटू 18 इज 288 इंटू, आता मग हे काय होतं आहे? एक्स स्क्वेअर होतं आहे, आणि हे काय होतं आहे? वाय स्क्वेअर होतं आहे. बरोबर, वाय इंटू वाय इज वाय स्क्वेअर आणि एक्स इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर. सो आपला आन्सर काय आलं आहे? 288 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. सेकंड बघूयात. चला बघा, नेक्स्ट बघा काय आहे? 23 एक्स वाय स्क्वेअर इंटू 4 इंटू वाय झेड स्क्वेअर. सो आता हे टर्म आपण वेगवेगळ्या लिहून घेऊ आधी. म्हणजे हे 23 इंटू एक्स इंटू वाय इंटू वाय. बरोबर, वाय 2 टाइम्स आहे, इंटू 4 इंटू वाय इंटू झेड इंटू झेड. सो आता ह्या सेम टर्म एकत्र आणूयात. 23 इंटू 4 करूयात, इंटू एक्सचा कुठला आहे का? नाही. सो एक्स एकच आहे. इंटू वायच्या किती टर्म आहेत? 1 2 आणि 3. सो वाय इंटू वाय इंटू आता इथे काय आहे? झेड फक्त 2 टाइम्स आहे. सो झेड इंटू झेड. आता हे एकत्र करून घेऊ. 23 इंटू 4 इज 92. 92 इंटू हे काय येतं? एक्स येतं आहे, इंटू वाय किती टाइम्स आहे? वाय क्यूब येतो आहे, आणि झेड स्क्वेअर. सो हे लिहिताना आपण एकत्र कसं लिहिणार? 92 एक्स वाय क्यूब झेड स्क्वेअर. कळलं? प्रत्येक टर्म मल्टिप्लाय करायची आणि मग त्याचा आन्सर असं लिहायचं आहे. थर्ड आहे 12a प्लस 17b इंटू 4c. आता इथे बघा, 3 टर्म्स वेगवेगळ्या आहेत, पण इथे मध्ये प्लसचं साईन आहे आणि बाहेर मल्टिप्लिकेशन साईन आहे. म्हणजे या 4cनी या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायला लागेल, 12aला पण मल्टिप्लाय करायला लागेल, 17bला सुद्धा मल्टिप्लाय करायला लागेल. सो लिहिताना असं लिहून घ्या आता, इज इक्वल टू 12a इंटू 4c. मध्ये साईन कुठला आहे? प्लस. ते प्लस साईन इथे घ्यायचं. 17b इंटू 4c. बरोबर, या 4cनी दोन्हीला मल्टिप्लाय होणार आहे. हे ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे दोन्हीला मल्टिप्लाय होणार आहे. सो इज इक्वल टू 12 इंटू 4 इज 48. हे काय आहे? ए आणि सी, AC प्लस 70 इंटू 4 इज 68BC. चला नेक्स्ट बघूयात. 4x प्लस 5y इंटू 9x प्लस 7y. म्हणजे आता ह्या 4xनी हे दोन्ही टर्म मल्टिप्लाय होणार, आणि या 5yनी या दोन्ही टर्म मल्टिप्लाय होणार, कारण मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे आणि ब्रॅकेट आहे. म्हणजे ह्या दोन्हीला 5yनी पण मल्टिप्लाय होणार आणि 4xनी पण. सो आधी हे लिहून घ्या. आधी काय करायचं आहे? 4x इंटू 9x प्लस 7y असं लिहून घ्या. मग मध्ये साईन कुठला आहे? प्लस. सो प्लस 5y इंटू 9x प्लस 7y. ठीक आहे, हे दोन्ही वेगवेगळे केले. आता या 4xनी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि 5yनी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सो लिहून घ्या, हे 4x इंटू 9x प्लस, हे साईन लक्षात ठेवा, मध्ये प्लसचं साईन घ्यायचं आहे ते, अँड 4x इंटू 7y प्लस 5y इंटू 9x प्लस 5y इंटू 7y. आता हे एक्स वाय आणि एक्स वायच्या टर्म बघा सेम आहे इथे. सो हे एकत्र येईल. इज इक्वल टू लिहून घ्या, 4 इंटू 9 इज 36 एक्स इंटू एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर येणार आहे, प्लस 4 इंटू 7 इज 28 एक्स वाय प्लस 9 5 जा 45. सो 45 एक्स वाय प्लस 7 5 जा 35 आणि वाय इंटू वाय इज वाय स्क्वेअर. सो ह्या टर्म एक्स वाय आणि एक्स वायच्या टर्म्स सेम आहेत. सो ह्याचं आपण ॲडिशन करू शकतो. सो इज इक्वल टू 36 एक्स स्क्वेअर प्लस 28 प्लस 45 इज 5 प्लस 73. सो 73 एक्स वाय प्लस 35 वाय स्क्वेअर. हे फायनल आन्सर आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपला. रेक्टँगल इज 8x प्लस 5 सेंटीमीटर लॉंग अँड 5x प्लस 3 सेंटीमीटर ब्रॉड. फाइंड इट्स एरिया. म्हणजे आता इथे रेक्टँगलचं काय दिलेलं आहे? लेंथ आणि विड्थ दिलेली आहे. तर हे
या टर्ममध्ये दिलेला आहे 8x + 5 आणि 5x + 3. त्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एरिया. तर आधी आपण लिहून घेऊ एरिया ऑफ रेक्टँगल, त्याचा फॉर्म्युला लिहून घेऊ आधी. सो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय आहे? एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड्थ. सो याची लेंथ काय आहे? 8x + 5. सो इज इक्वल टू काय येईल? 8x + 5 इंटू 5x + 3. आता ह्याचा मल्टिप्लिकेशन करून घेऊ. आता 8xनी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल आणि 5नी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. सो इज इक्वल टू 8x इंटू 5x + 3 + 5 इंटू 5x + 3. हे जे साईन आहे ते तुमचं इथे मध्ये येणार आहे आणि मग ह्यानी ह्या ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय होणार आहे. आता हे करूयात सॉल्व. 8x इंटू 5x + 8x इंटू 3 प्लस इथे प्लस साईन आहे 5 इंटू 5x + 5 इंटू 3. म्हणजे ह्यानी बघा ह्याला एकदा मल्टिप्लाय केलं आहे आणि ह्या टर्मला एकदा मल्टिप्लाय केलं आहे. सो आता 8 इंटू 5 किती? 40. x इंटू x इज x² प्लस 8 इंटू 3 इज 24x. इथे x एकच आहे, 3ला x नाही आहे, सो इथे x एकच येणार आहे. प्लस 5 5 जा 25x प्लस 5 3 जा 15. सो इज इक्वल टू 40x². आता हे x आणि ह्या दोन टर्म सेम आहेत, सो ह्याची ॲडिशन होईल. सो प्लस 49x प्लस 15. हे आपलं फायनल आन्सर आहे एरिया ऑफ रेक्टँगल. हे मल्टिप्लिकेशन कळलं तुम्हाला? कळलं नसेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ पॉज करून बघा, हवं तर समजून घ्या कसं कसं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि मग तुम्ही एकदा न बघता स्वतःहून हे करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.